की अशा कुठल्या गोष्टी आहेत हेअर केअरमधल्या की ज्या केल्याच पाहिजेत? मेनसाठी मी सांगतो पहिला म्हणजे मेनसाठी कसं असतं की काही यूज करतात, काही काही लोक सोप पण लावतात केसांना. जे मेन्स आहे त्यांना काय फरकच नाही पडत, जे दिसलं ते लावा, कसंही करा, काहीही करा. आता आजकाल तर खूप अवेअरनेस आहे, जे काही लोक ज्यांना नॉलेज आहे ते लोक शॅम्पू वगैरे यूज करतात, पण त्यांना बाकीच्यांना जे नॉलेज नाही आहे ते सोपच यूज करतात केसांना अजून. सो मेन काय होतं की सल्फेट पॅरेबन खूप जास्त असतो सोपमध्ये वगैरे, त्याच्यामुळे काय होतात केस विरळ होतात लवकर आणि केसातलं नॅचरल जे मॉइश्चर असतं ते निघून जातं. जे तुमचं नॅचरल मॉइश्चर असतं ना ते पाहिजे असतं केसांसाठी, तुम्हाला ग्रो करायला, केसांचं शाईन झालं. नॅचरल ऑइल खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बाहेरून लावतात ना ऑइल, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला नॅचरल ऑइल पाहिजेच. तर ते नॅचरल ऑइल तुम्ही वॉश करून करून 10 वेळा तो शॅम्पू करून, सोप करून ते काढून टाकतात आणि रोज वॉश करतात. मेन म्हणजे रोज वॉश करायची गरजच नाही आहे. अच्छा, रोज नाही करायचं. काही लोक मी बघितलं की रोज रोज साबण लावला, रोज शॅम्पू केलं, रोज रोज वॉश करतात केसांना, जे मेन्स आहेत. पण त्यांना गरजच नाही आहे. तुमचे केस घाणेरडे झालेच नाही आहेत, डर्ट पकडलीच नाही आहे, एकदम ड्राय वाटत आहेत, तर नका करू. थोडं ऑइली जे नॅचरल ऑइल येऊ द्या केसांमध्ये, ते इम्पॉर्टंट आहे. तो नॅचरल सिबम असतो ना तो खूप इम्पॉर्टंट असतो केसांसाठी. तर ते तुम्ही येऊनच देत नाही, लगेच दुसऱ्या दिवशी काढणार. म्हणून तर मोस्टली काय होतं की वॉश करून करून रेग्युलरली वॉश करून ते केस मग ते विरळ होतात, मग टक्कल पडतं. हे पण रिझन आहे बोलण्यासाठी की मग तुम्ही किती वेळा वॉश केला पाहिजे हेअर वॉश? प्रत्येकावरती डिपेंड आहे. आता जसं की माझे केस ऑइली नाही आहेत, माझे रूट्स एकदम ड्राय आहेत, तर मी आठवड्यातून 2दाच वॉश करतो. मला गरजच नाही पडत. मी वर्कआउट वगैरे करतो, पण मला घाम जास्त येत नाही. आता जिम्समध्ये तर AC असतो, सो घाम जास्त येत नाही. कार्डिओ वगैरे केलं तर कधी येतो, नाही तर नाही येत. सर तुम्हाला तुमचं स्वतःचं बघायचं आहे की तुम्हाला म्हणजे तुमचं स्कॅल्प ऑइली आहे का ड्राय आहे. त्यांचं ऑइली आहे त्यांना एक दिवसाआड वॉश करावंच लागणार. म्हणजे आज वॉश केलं, एक दिवस सोडा, परत वॉश करा, असं करावंच लागतं, कारण ते ऑइली होऊन जातं आपोआप. सो बघितलं पाहिजे की स्कॅल्प कसा आहे, ड्राय आहे की ऑइली आहे, त्या हिशोबाने आपण डिसिजन घेतो. आणि महिलांनी काय करायचं ज्यांचे खूप लॉंग हेअर आहेत त्यांनी? जे फिमेल आहेत ते ज्यांचे लॉंग हेअर आहेत ना, ते मोस्टली तर वॉश खूप कमी करतात. मी बघितले, जसं की मी फील्डमध्ये होतो ना, ते वीकमधून एकदाच वॉश करतात. ते ठीक आहे, पण चांगलं आहे त्यांच्यासाठी, कारण एवढे केस वॉश करणं किंवा काय करणं खूप डिफिकल्ट होतं. आणि आजकाल लॉंग हेअर खूप ठेवतच नाहीत. ती किरकिरेत नको असं त्यांचं असतं की लॉंग हेअरचं टेन्शनच नको, एवढं कोण मेंटेन करणार आहे. आजकालच्या जे मुली आहेत ते मोस्टली जॉब्स असतात त्यांचे, कुठल्या स्पोर्ट्समध्ये असतात, सो त्यांना ते मेंटेन करू शकत नाही. ते मोस्टली शॉर्ट हेअरच प्रिफर करतात. सो ते इझी पडतं त्यांना मेंटेन करायला. आणि पण त्यांचं पण सेमच आहे. जसं की ते पण काही प्रोडक्ट लावतात, मूव्ज लावतात किंवा काय लावतात, ते पण वॉश करत नाहीत आणि असेच झोपून जातात. त्याच्याने पण हेअरफॉल वगैरे होतो, ते पण रूट्स खराब करतं केसांचा. आणि एक फिमेलमध्ये मी एक प्रॉब्लेम बघितला आहे, जसं की मी हेअर स्टायलिस्ट होतो. मी एक प्रॉब्लेम बघितला आहे की हीट टॉंग्स, हो. आयनिंग हे भरपूर करतात. हे केलं पण पाहिजे, म्हणजे ज्यांना कुठे जायचं असतं त्यांनी केलं पाहिजे. पण त्याच्या आधी हीट प्रोटेक्शन यूज नाही करत. म्हणजे काय वापरायचं? हीट प्रोटेक्शन एक स्प्रे असतो. तो जेव्हा आपण टूल्स यूज करतो, हीट टूल्स, आयनिंग, टॉंग्स, ड्रायर, ब्लो ड्रायर, असं कुठलेही हीट टूल आपण यूज करतो ना, त्याच्या आधी हीट प्रोटेक्टर म्हणून एक असतो स्प्रे. तो तुम्ही सेक्शन वाईज 2 सेक्शन किंवा 3 सेक्शनमध्ये येऊन स्प्रे करायचा आणि त्याच्यावरती तुम्ही हीट यूज करा. सो ते एक प्रोटेक्शन राहतं. जसं की आपल्या फेससाठी असतं, सनस्क्रीन लावतो आपण. का लावतो? फेस डॅमेज नको सनलाईटने. ती पण हीटच आहे. तर ही पण एक हीटच आहे. सो ते डॅमेज नको व्हायला म्हणून ते आपण स्प्रे करतो, हीट प्रोटेक्शन स्प्रे. सो ते आजकाल कोणच नाही करत. फक्त त्यांना टॉंग्स करायचे आहेत, घाई म्हणून स्प्रे नाही केला. असे टॉंग्स केले, त्याच्यावरती स्प्रे मारला. मग काय अर्थच राहत नाही. सो आधी तुम्ही प्रॉपर हीट प्रोटेक्शन स्प्रे करा आणि मग त्याच्यावरती टॉंग्स करा, आयनिंग करा, काहीही करा. आणि सिरम कधी लावायचं का? म्हणजे सिरम 2 प्रकारचे असतात. जसं मी बोललो की एक हीट प्रोटेक्शन पण सिरम असतं, ते पण तुम्ही यूज करू शकतात आधी. आणि नंतर पण ते हीट प्रोटेक्शनला यूज करू शकतात. काही असतात शाईनसाठी, फक्त शाईन, एक फिनिशर म्हणून असतं शाईन. मग ते तुम्ही टॉंग्स नंतर थोडंसं लावलं तर ते शायनी वाटतात. आणि जर फ्रिझी असले केस तर? बरं, माझे जरा फ्रिझी आहेत, काय करायचं मग? फ्रिजीसाठी पण ऑप्शन आहेत की सिरम आहे. सिरम नंतर स्प्रे येतो, एक शाईन स्प्रे असतो. त्याच्याने पण तुमचा फ्रीज म्हणजे टेम डाऊन होतो खाली. तर ते पण तुम्ही यूज करू पण ते शकता. तात्पुरतं ना? तात्पुरतं. फ्रीजसाठी तुमचं असं परमनंट असं काहीच नाही. तुम्हाला काही हेअर नाही. केअर प्रॉपर करावीच लागेल. म्हणजे प्रॉपर सल्फेट फ्री शॅम्पू, प्रॉपर नरिशमेंटसाठी एक चांगला डीप नरिशमेंट मास्क असतो, कंडिशनर नाही. आणि आपल्याकडचं पाणी ना खूप बोलतात ना हॅवी आहे, त्या सॉल्ट आहे, सगळ्या गोष्टी आहे. तो कंडिशनर काय करतं, लवकर इफेक्ट सोडून देतं. म्हणजे काय ते असरच नाही पडत कंडिशनरचा. शॅम्पू केला, कंडिशनर केलं, कंडिशनर ते पाण्यासोबतच निघून जातं. तुम्हाला काहीतरी हॅवी पाहिजे केसांसाठी, ज्यांचे थिक आहेत. मास्क. मास्क. सो डीप नरिशमेंट मास्क असतो,
तो तुम्ही अप्लाय करा, 5-10 मिनिटं ठेवा, प्रॉपर नरिशमेंट भेटेल ना, तर म्हणजे आपोआप ते फ्रीज कमी होणार. ते दिवसेंदिवस कमी होत राहणार. तसं आहे ते. सिरम तुम्ही यूज करा, ते बेस्ट आहे. हल्ली ना शॅम्पू आणि कंडिशनर मिक्स एकत्र येतं, ते नाही. योग्य नाही ना, मला पण तेच वाटतं. कारण मास्कचं कंडिशनर आणि मास्कचं कसं आहे, ती रूट्सवर नाही लागलं पाहिजे. तर तेच तुम्ही शॅम्पूमध्ये कंडिशनर आहे, तोच तुम्ही रूट्सवर लावणार आणि फोम करणार, ठेवणार त्याला. सो ते हार्मफुल असू शकतं. तर मास्क आणि कंडिशनर हा प्रकार फक्त लेन्ससाठी बनलेला आहे, रूटसाठी नाही. बरेचसे मास्क आहेत जे रूट्सवर लागले आणि तुम्ही ते प्रॉपर नाही काढले, तर त्याच्याने तुमचं स्कॅल्प लवकर ऑइली होतं, डॅन्ड्रफ क्रिएट करतं, हेअरफॉल करतं. असे मास्क आहेत बरेच की तुम्ही लावणार, चुकून रूट्सवर राहिले तर डॅन्ड्रफ होणार, हेअरफॉल होणार, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तो तुम्ही प्रॉपर केअर घेऊनच फक्त लेन्थला लावा आणि रिन्स करा, एवढंच आहे. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काहीचं जे क्लिप्स चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका.